हे गाईज, वेलकम टू मी अँड सावर. कसे आहात तुम्ही सगळे? सो आता आम्ही ओझरचं दर्शन करून एकदम छान झालं आमचं ओझरचं दर्शन. आणि आता ओझरचं दर्शन करून आता आम्ही पोचलो आहोत लेण्याद्री गिरिजात्मज बाप्पाच्या इथे. आणि आमचं स्वागत बघा कोणी केलं आहे. आता आम्ही आलो आहोत गिरिजात्मक बाप्पा गणपती बाप्पाकडे लेण्याद्री. आता चालू करतोय, 300 पायऱ्या आहेत बोलतात आहे. सो बघू. आयन पण आहे, आयन पण चढणार आहे आमच्याबरोबर. मेन मम्मा पण आहे, मम्मीला पण जमलं पाहिजे, जमेलच. आयनला मंकीज बघायचे आहेत म्हणून ही इज व्हेरी एक्सायटेड, खूप एक्सायटेड आहे. इकडे जायचं आहे आम्हाला. गाणं काय आहे इकडचं? माय गुडनेस, माय गुडनेस. काल ना आम्ही जेजुरीचा गड चढल्यामुळे आमचे पाय फुल एकदम हे झालेत. काय बोलतात, पालखीत जाते का? पालखी पण आहे, पालखीमध्ये जातेस का? मला नाही, मम्मीला आणि आयनला पण. आयन. सो लेण्याद्री डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा, चाकण, राजगुरू, नारायणगाव, जुन्नर या मार्गे 2.5 तासांच्या अंतरावरती आहे. सो मंकीज बघा सगळे तुम्हाला दिसत असतील. फुल त्यांचं बोलतात ना, एक जॅक लावून बसलेले असते. या बाजूने तिथं मंकी घेऊन जाईल तुला. चढायला सुरुवात केली. आमची मम्मी मम्मी दाखव. आणि हा आमचा हनुमान. हनुमान सोबो आहे, सोबो बॉय. ते कारण की माकड येऊन कधी पण फोन खेचेल हातामधून ना, कळणार नाही म्हणून. दमले खूप. पण दमला है ना, दम लागला. ऊन पण आहे, वाजले 3चं ऊन आहे, 3 वाजले 3:30. काय होतंय? थकला. जय श्री गणेश. जय श्री. चला मग जातो हळूहळू. हा किती वरती आलोय. आया एवढा मस्त व्ह्यू वाटतोय ना, पण खूप छान व्ह्यू आहे इथे. हा दमल्यामुळे आम्ही बसलोय, आम्हाला सोडून तो चाललाय. ये बाबू. सोबो बॉय. वाटतंय कैसा वाटतं? ये बेचारा काम का मारा, इसे चाहिए हमदर्द का टॉनिक सिंह का. कुठे गेला रे आयान? काय करतोय तिथे? दमू नको जरा, बस. तुला बस, तुला दम लागतो ना, बसतोय ना. कसं वाटतंय? जाम दमलो इथे. How was the जोश? स्टॉप आता घेतलेला आहे. How was the जोश, दमली मामी? बिचारी. सो से हाय. थकला ना. आणि तुम्ही? हाऊ वॉज द जोश? अजून केवढं राहिलं? ते माकडाने खेचलं तिकडे. ए पोरा. आयान, अजून केवढं आहे? हे काय आलं जवळ? हे इथेच. अब दिल्ली दूर नाही, ये लवकर. चला चला. माकड आहे इथे. हो, गेला आतमध्ये. थांब. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. अँड फायनली आम्ही पोचलोय. छोटा मंदिर. हो गॉड. थांब एक मिनिट, इकडे ये. बघू शकता तुम्ही इथून काय व्ह्यू दिसतोय. सुंदर, एकदम सुंदर. एवढं ऊन आहे पण ते बघायला खूप मजाच येते. खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. मस्त वाटलं पण मजा आली. बबी बबी होईया. हाय कल दादाला. हाय हाय. फायनली पोचलो बाप्पाच्या दारामध्ये आणि खूप मजा आली. खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. सो ह्या बाप्पाची स्टोरी अशी आहे की गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र अष्टविनायकांपैकी एक आहे. हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते 18 गुहा
असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर 8व्या गुहात आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असे सुद्धा संबोधितले आहे. सो आमचं अष्टविनायक दर्शन पूर्ण झाल्यामुळे आम्ही इकडे आल्यानंतर बाप्पाची आरती घेतली. मस्त वाटलं, खूप छान दर्शन झालं. तर आता आमची अष्टविनायक यात्रा ही पूर्ण झाली आहे. खूप छान असा अनुभव आला. खूप छान दर्शन भेटले गणरायाचे. कुठल्याही प्रकारचं धावपळ न होता खूप छान खूप सुंदर असं दर्शन झालं. तर तुम्हा सर्वांनाही मी विनंती करेल की तुम्ही एकदा गणपती बाप्पाच्या यात्रेला अष्टविनायक यात्रा ही नक्की करा. खूप चांगला अनुभव आणि खूप छान अनुभव आहे. तुम्हा सर्वांना एक जोरदार गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आमच्या आई खूप थकल्या होत्या, आता व्यवस्थित झाल्यात, एनर्जी आली पुन्हा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. चढताना तर चढलो, आता उतरायची. जीन्सनी त्रास होतो का? बिचारी मम्मा माझी, आम्ही बोललो त्या पालखीमध्ये तू बसतेस का, म्हणजे जे वरती घेऊन जातात 1000 रुपीज चार्ज करतात. बट शी इज लाईक ते बिचारे पण एवढ्या उन्हामध्ये वरती येणार, सो नाही बोलली ती. ॲक्च्युली दुपारी 2चं ऊन होतं म्हणून थोडासा त्रास होत होता, पण काही नाही. मध्ये आम्ही मस्त छोटे छोटे ब्रेक घेत होतो, त्याच्यामुळे ओके वाटत होतं. आणि फायनली आम्ही आता खाली उतरलेलो आहोत. तिला बघा सर केलं बाबा. आता काय गाडीमध्ये तो उड्या नाही मारणार. या पिल्लाने एवढं सतवलंय आम्हाला, तरी बोलतो मी तर मारणार बाबा. फायनली आम्ही उतरलो आहोत खाली. झालं ना रे, उतरलो ना ऑलमोस्ट. आलो ना, हां आलो. आणि खूप छान वाटलं, मस्त वाटलं. खूप थकलो, खूप दमलो, मजा आली खूप. आपण फॅमिली ग्रुप मध्ये असं सगळेजण आलो की ना तर मजाच येते. किंगकॉंग होते ना किती, बघितलं ना. आता झोपायला गेलेला, आता मित्र पाठवलेले. आता पकडेल बाबा मला हातात मोबाईल मध्ये बघून. आईची मस्त पप्पी घेतली लोकांनी, येणारे जाणाऱ्यांनी. अरे माझं बाळ बिचारं एवढं चढलं, मानलं पाहिजे त्याला. हा यान शोना, बाळ माझं एवढं चढलं, मानलं पाहिजे त्याला. उतरला पण बिचाराने अजिबात सतवलं नाही. हा मानले तर मम्मीला पण पाहिजे. हा मम्मीला पण मानलं पाहिजे, या दोघांना मानलं पाहिजे आणि आम्हाला चांगलं पाहिजे. हा तर आता मी सांगितलंय तो फॅन घेऊन देणार, तो उडणार असतो ना तो फॅन देणार आहे मी त्याला. त्याच्यावरती तो बिचारा फुल आशेवर आहे, पटापट खाली उतरला. आउच. सो इथे ही पण सोय आहे लेण्याद्रीला.
1000 रुपीज घेतात ते लोक वरती येण्यासाठी. हनुमंत कसा बोल. सो ज्यांना नाही जमणार त्यांच्यासाठी ही सोय आहे केलेली. हा आमचा हनुमान. सेम हाय कर. बजरंग बली की जय. बस बस त्याला बजरंग बली लाजला आमचा. चला अँड येस सक्सेसफुली मस्त आम्ही खाली आलेलो आहोत. सन खूप छान दिसतोय. सरबत पिऊया. हा लिंबू सरबत पहिले पिऊया. आई ग या 4 पायऱ्या राहिल्या तर मला चढवत नाहीयेत आता, उतरवत नाहीत. हळू बाळा. कसा मुद्दाम पडला बघा. नटखट का असं नटखट. करतो? चल सरबत पिऊया आपण. थकलोय खूप आता. थकलोय गेले का हे मग ती गेले का थकलोय. आता? वर आता नाही ना खाली. खूप थकलो ना. थकलो खूप पण मस्ती काय कमी नाही होत. मस्त मस्त तर छान छान आम्ही कोकम सरबत पितोय. का पितोय? कोकम सरबत. वाटरमेलन और पाइनएप्पल. हाँ पाइनएप्पल नहीं, क्यों नहीं चाहिए पाइनएप्पल? चीकू चीकू का फेस नहीं दिख रहा. जरा उधर देखो मैनेजर के पास. हाँ क्या चाहिए और? चीकू जी हाँ चिकन मार खाएंगे अपन गणपति बप्पा का दर्शन लेके और चिकन बिरयानी चाहिए, पनीर बिरयानी खाओ यार. और मिल्क शेक चाहिए, चीकू मिल्क शेक है ना. उधर देखो ऊपर. तू का नाही पिलास? आईला बोलतोय चांगलं आहे खूप. पी. स्वतः प्रसाद घ्यायला इकडे थांबलो होतो आणि आम्ही सगळ्या मंदिरांमध्ये नाही घेतला प्रसाद. डिरेक्टली इथेच थांबलो आणि मग इथूनच सगळा प्रसाद वगैरे आम्ही घेतला. हे आवळा आहे ना. फॅन बघ आहे का दिसतोय का? मी घेते लगेच. आहे का बघ. आहे का नक्की? राहील काय दिवस? आता वाटायचंच आहे आजच. वाटायचंच आहे पण आज नाही उद्या. हे दे ना मला प्रसाद. नको खाऊ, आंबट लागतं तर ना. मग नको आहे यार. मामी घ्या मी देतोय. ते कशाला घेताय डिंक? काय खातो? तुला आंबट लागतंय ना ते. मग कशाला खातो बबडा? आंबट लागतं मग कशाला खातो सोना? एक इमली दे ना. हाँ अरे बबली तबली बबली तब बबली तबली बबली तबली बबली तबली बबली तबली. नो आईस. फक्त घाटला अजून चांगलं भेटेल. मालशेज घाटला एंड करूया सदा. सो फायनली आमची अष्टविनायक यात्रा कंप्लीट झाली आहे. खूप छान अशी, एकदम चांगली व्यवस्थित दर्शन वगैरे खूप छान गेलंय. गणपती बाप्पा मोरया. काढून देऊ. आणि आता निघालो आहोत घरी जायला. सो चला आता भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये, नवीन ब्लॉग. एका नवीन तयारीनिशी. सो बाय. सो फ्रेंड्स, ऑन द वे जाताना आम्हाला हा मस्त असा सनसेट विटनेस करायला मिळालेला आहे. बघू शकता तुम्ही काय सुंदर व्ह्यू आहे हा. खूप छान वाटतंय. आम्ही ऑन द वे जात होतो तेव्हा आम्हाला आता हा जो रूट लागलाय, अमेझिंग रूट आहे. खूप छान माउंटन्स आणि व्ह्यू वगैरे आहेत. जर बघू जमलं तर थोडं थांबू, नाहीतर मग डायरेक्ट घरी जाऊ. सो फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आमची अष्टविनायक सिरीज? सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत अष्टविनायकचे. बघा आणि नक्की सांगा, कमेंट करा, नक्की सांगा कसे वाटले तुम्हाला आमची अष्टविनायकची सिरीज. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग मी अँड साज वर्ल्ड. तुमचा व्हॅल्युएबल टाईम आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. चला मग फ्रेंड्स, भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.